उल्हासनगरच्या समस्त नागरिकांना मी गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. तसेच चेटीचंदचा मोठा उत्साहाने कार्यक्रम आपल्या शहरामध्ये उद्या साजरा केला जाणार आहे. त्यासाठी सुद्धा मी समस्त बांधवांना भगिनींना त्याच्या शुभेच्छा देत आहे. यानंतर काही दिवसामध्येच आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्याचाही फार मोठा उत्साह आपल्या शहरामध्ये असतो. रमजान ईद सुद्धा आहे. अशा प्रकारे फेस्टिव्ह सीझनचा हा पूर्ण कालावधी आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था असेल, साफसफाईची व्यवस्था असेल, ह्या व्यवस्था केलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजची कामं चालू आहेत. त्या व्यतिरिक्त MMRD मार्फत रस्त्याची कामं चालू आहेत. त्या व्यतिरिक्त महापालिकेच्या फंडामधून काही कामं चालू आहेत. त्या व्यतिरिक्त विविध ज्या योजना आहेत शासनाच्या त्यामधून सुद्धा अनेक कामं चालू आहेत आणि त्यामध्ये रस्ता खोदावा लागतो, त्या ठिकाणी सिव्हिल वर्क करावा लागतो. सिव्हिल वर्कला काही कालावधी जात असतो, परंतु त्यामुळे नागरिकांना असुविधा होत आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला नागरिकांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या आहे. लोकप्रतिनिधींकडून सुद्धा तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि त्या निमित्तानं आज मी स्वतः सगळे आमच्या वरिष्ठ अधिकारी सोबत पूर्ण शहरामध्ये व्हिजिट्स केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त काल सुद्धा आम्ही व्हिजिट केलेल्या होत्या. त्या व्यतिरिक्त आमचे जे MMRDचे अधिकारी आहेत किंवा त्यांचे कन्सल्टंट आहेत आणि महापालिकेचे अधिकारी वर्ग, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर, कन्सल्टंट यांच्यासोबत आम्ही काल एक बैठक घेऊन हे मायक्रो लेवलचं नियोजन केलेलं आहे. त्यानुसार बऱ्याच ठिकाणी आपण डांबरीकरण करून घेतलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी खोदलेले होते ते रस्ते पूर्ववत करायचा प्रयत्न आपण केलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी काम चालू आहे त्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, कारण हे शेवटी हे सिव्हिल वर्क आहे आणि सिव्हिल वर्कला काही कालावधी आपल्याला जाऊन द्यावा लागतो. तर त्याकरिता मी समस्त नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा. महापालिका निश्चितच प्रयत्न करत आहेत की हे सगळे रस्ते असतील किंवा गटर असतील, स्टॉर्म वॉटर ड्रेन असतील, याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते पूर्ववत केले जावे यासाठी आम्ही सर्व यंत्रणा कार्यरत आहोत. त्या व्यतिरिक्त शहरामधील जी साफसफाई आहे त्याची सुद्धा मी पाहणी केलेली आहे. काही ठिकाणी डेब्रिज च्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या होत्या. त्या सुद्धा आम्ही काही ॲडिशनल मॅनपॉवरच्या मदतीनं ते सुद्धा आम्ही काढून घेण्याचा नियोजन केलेलं आहे आणि अशा प्रकारे जे काम करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत. त्याबाबत पोलीस विभाग आणि महापालिकेच्या यंत्रणामार्फत त्यावरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे. तर मी समस्त नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या, तसेच चेटीचंदच्या. आणि आपण सर्व आपले जे उत्साह आहेत, आपले हे सण आहे ते उत्साहाने आनंदाने साजरा करू, अशा प्रकारचे मी सगळ्यांना आपल्याला आवाहनही करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.